नमस्कार. प्राध्यापक मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राला हलवून सोडणारी घटना घडली ती म्हणजे 9 डिसेंबर 2024 मध्ये संतोष देशमुख मसाजोगचे सरपंच यांची हत्या. यानंतर आज एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक पुरावा किंवा पत्रकार परिषदेमध्ये एक पुरावा विजयसिंह बांगर या वाल्मिक कराडच्या पूर्वीच्या सहकार्याने केला. तो म्हणाला, वाल्मिक कराडने माझ्या समोर तिघांना मारलं, त्याचा मी साक्षीदार आहे. बघा, तो बांगर म्हणतोय. आणि महादेव मुंडेला मारल्यानंतर तर वाल्मिक कराडच्या टेबलवरती त्याचं हाड, त्याचे काही कातडं आणि रक्त देखील आणून ठेवलं. एवढंच नाही तर त्याच्याही पुढे जाऊन तो म्हणतो, संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी मला त्यानं अशी धमकी दिली होती की एका सरपंचाच्या खुनामध्ये तुला मी अडकवणार. ह्या सगळ्यांचे पुरावे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री ते जिल्हा पोलीस प्रमुख या सर्वांना मी देणार आहे, अशा पद्धतीचं निवेदन आज पत्रकार परिषदेमध्ये विजयसिंह बांगर या वाल्मिक कराडांच्या जुन्या सहकार्याने केले. कुठल्या तरी एका प्रकरणामध्ये त्या दोघांच्या मध्ये वितुष्ट आलं आणि ते दूर झाले आणि आज ते मित्र नाही. पण पत्रकार परिषदेमध्ये बांगर यांनी असे काही धक्कादायक आणि गंभीर खुलासे केलेत, या सर्वांचे पुरावे तो म्हणतो की मी यांना देणार, मुख्यमंत्र्यापासून DSP पर्यंत देणार. मुख्य म्हणजे त्यांनी इतका गंभीर असा आरोप केलाय की वाल्मिक कराडने ज्या महादेव मुंडेचा खून केला त्याचं कातडं, रक्त आणि हाड हे त्याच्या टेबलावरती आणून ठेवलं होतं आणि ते खून करणाऱ्या माणसाला त्यानं मदत केली, गाड्या सुद्धा भेट दिल्या. या संदर्भातलं कॉल व्हायरल आज संपूर्ण माध्यमातून होत आहे. मित्रो, कारवाई वाल्मिक कराडावरती होईल किंवा नाही हा एक प्रश्नच आहे. कारण वाल्मिक कराड हा किती नामचीन आहे याची कल्पना गेल्या वर्षभरात हे या राज्यातील सगळ्यांना आलेले आहे. असंख्य खून आहेत, असंख्य अपहरणाच्या केसेस आहेत, मारहाणीच्या केसेस आहेत, मालमत्ता जप्तीच्या केसेस आहेत, हडप करणाऱ्या केसेस आहेत, बेकायदेशीर संपत्तीच्या केसेस आहेत. अनेक अशा अखंड जवळपास 14-15 केसेस, गंभीर गुन्हे ज्यांच्यावर नोंद आहेत, अशा वाल्मिक कराडावरती आतापर्यंत कोणतीही तो सध्या मकोकाखाली जेलमध्ये आहे आणि संतोष देशमुखांच्या आरोपातील मुख्य सूत्रधार आहे, जेलमध्ये आहे. तथापि बाकीच्या त्यांच्या ज्या काही केसेस आहेत त्याच्यावरती अद्याप कोणतेही गुन्हे नोंद झालेले नाहीत. खरं तर ते पुण्यामध्ये ज्या ऑफिसमध्ये हजर होण्यासाठी आले, ज्यानं त्यांना गाडी पुरवली, त्याच्यावरती सुद्धा अद्याप पोलिसांनी कारवाई केलेली नाही, FIR नोंद झालेलं नाही. दुसरी अशी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते जरी मकोकाखाली स्वतः असले तरी त्यांना जेलमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या जातात, अशा पद्धतीचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता. या संतोष देशमुखांच्या खून प्रकरणातील अनेक असे सहकार्य आहेत की हे जे 8 प्रमुख आरोपी आहेत, अर्थात यातील 8व्या क्रमांकाचा आरोपी कृष्णा आंधळे आज 204 दिवस होऊन गेले, अद्याप फरार अवस्थेत आहे. तो पोलिसांना सापडलेला नाही. पोलिसांची नामुष्की म्हणावी का दुर्दैव म्हणावं हेच समजत नाही. तर या सगळ्यांना 8 आरोपींना मदत करणारे अनेक असे सहकारी आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर संभाजी वायभसे आणि त्यांच्या पत्नी आहेत. वायभसेने घुले आणि सांगळेंना पळून जाण्यासाठी वाहनं दिली, पैसे दिले, असा त्यांच्यावरती आरोप आहे. त्यांच्या पत्नीवरती आरोप आहे.
सिद्धार्थ सोनवणेवरती आरोप आहे, सुग्रीव कराडवरती आरोप आहे. असे अनेक आरोपी आहेत की ज्यांच्यावरती अद्याप कोणतेही, जे खरं म्हटलं तर सह आरोपी त्यांना करणं अपेक्षित होतं, पण तशा पद्धतीचे कोणतेही आरोप अद्याप म्हणजे FIR अद्याप दाखल झालेले नाही. मित्रो, विशेष असा एक भाग म्हणजे संतोष देशमुखांच्या म्हणजे खुन्यांना तात्काळ आरोप अटक करून त्यांच्यावरती गंभीर गुन्हे नोंद करा आणि त्यांना जशा पद्धतीनं संतोष देशमुखांना मारले तशा पद्धतीनं त्यांनाही मारा, अशा पद्धतीचा आरोप करणारे असंख्य मेळावे झाले. सगळ्या राजकीय पक्षांनी, म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा, सगळ्या राजकीय पक्षांनी, म्हणजे केवळ विरोधी काँग्रेस असतील, राष्ट्रवादी, शरद पवार गट असं नाही, तर सगळ्या राजकीय पक्षांनी या संदर्भातली मागणी केलेली होती. हेच काय, सुरेश धस भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, त्यांनी हे सगळी प्रकरणं उकळून काढली. या प्रकरणात अर्थात धनंजय मुंडे यांना, म्हणजे वाल्मिकी कराडांच्या प्रकरणात धनंजय मुंडेंना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं, ते घरात बसले. पण सुरेश धस साहेबांनी या संदर्भात केलेले अनेक असे आरोप होते. अंजलीताई दमाने या सामाजिक कार्यकर्त्या यांनी तर असा आरोप केला होता की जेलमध्ये या वाल्मिकी कराडांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जाण्याची शक्यता आहे, यासाठी त्यांना मुंबईला हलवा, येरवड्यासारख्या जेलमध्ये ठेवा किंवा येरवड्यासारख्या जेलमध्ये ठेवा जिथं भरपूर हे आहे. पण शासनानं किंवा अद्याप यंत्रणेनं याची दखल घेतलेली नाही. म्हणजे सह आरोपीही कुणाला फारसं केलेलं नाही. कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे, 204 दिवस झालेत, त्याच्याही बाबतीत अद्याप काही दिसून येत नाही. तर या सगळ्या गोष्टी असताना हा जो खुलासा आहे विजयसिंह बांगर यांनी केलेला की माझ्या समोर महादेव मुंडेचा खून झालाय असं ते म्हणतायत आणि त्याचे सगळे याचे पुरावे देण्यास ते तयार आहेत, अशा पद्धतीचा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केलाय. अर्थात हे केला जरी असला आणि ते म्हणतात की मुख्यमंत्र्यापासून DSP पर्यंत मी सर्वांना या संदर्भातली माहिती देण्यास तयार आहे, साक्षी आणि पुरावे देण्यास तयार आहे. तथापि कारवाई होईल का, हा खरा प्रश्न आहे. मित्रो, पोस्ट मी इथंच थांबवतोय. या पोस्टवरती तुम्हीही कारवाई होईल का या विषयावरती आवर्जून कमेंट टाका, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.